शिवसेनेला शिंगावर घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता टार्गेट आहेत. सामन्यातल्या अग्रलेखात साहित्य संमेलनाचा संदर्भ देऊन थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलंय. मुख्यमंत्री विदर्भातले असल्यानं त्यांना महाराष्ट्राची शक्ल पाडायची आहे असा थेट आरोप अग्रलेखातून करण्यात आलाय. पण शिवसेना तसं होऊ देणार नाही असं ठणकावून सांगण्यात आलंय. सामनामध्ये नक्की काय लिहिलंय ते पाहूयात. मुख्यमंत्री महोदयांना आता मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबई म्हणजे शिवसेनेसाठी मांगल्य आणि प्रेरणा आहे. मुंबईतून थैला गोळा करून दिल्ली शूरांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. त्याच थैलीची हत्यारं करून मुंबईच्या गळ्याभोवती फास आवळायचा आहे. असं जे उद्योग काही मंडळींनी वर्षानुवर्षे आरंभले आहेत त्या सगळ्यांची कर्दनकाळ म्हणून शिवसेना मुंबईत उभी आहे व शिवसेना आहे तोपर्यंत अखंड महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप करता येणार नाही याची खात्री बाळगायला हरकत नाही असंही सामनामध्ये म्हटलंय. मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना सामनामध्ये म्हटलंय, मुख्यमंत्री फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. साहित्य संमेलनात त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी भूमिका भलेही मांडली असेल, पण बेळगाव, कारवार येत असताना विदर्भाच्या बाजूने तुकडा पडणार नाही असं ते बोलायला तयार नाहीत. तुम्हाला राम मंदिर बांधता आलं नाही, वचन देऊनही देशात समान नागरी कायदा लागू करता आला नाही. ही सर्व वचनं सहज विसरून गेलात. तसंच महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचं स्वप्नही विसरून जा. हे सहज सोपं असल्याचंही सामनातून टीका करण्यात आली आहे.